महाराष्ट्रातील या गावाला करोडपतींचं गाव असं का म्हटलं जातं? या गावाचं नाव आहे हिवरे बाजार, जिथे 300 मधील 80 कुटुंब हे आज करोडपती आहेत. पण सुरुवातीपासून हे गाव इतकं श्रीमंत नव्हतं. 1970 मध्ये या गावात खूप मोठा दुष्काळ पडला, ज्यामुळे गावातील लोक शेती करू शकत नव्हते. लोकांना रोजगार मिळत नव्हता, त्यामुळे काही जण नशेच्या आहारी गेले, तर काही जण पोटा पाण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. पण या गावामध्ये एक व्यक्ती असा होता जो आपल्या गावाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं स्वप्न पाहत होता. ज्यांचं नाव होतं पोपटराव पवार, ज्यांना हिवरे बाजारचे निर्माते म्हणून ओळखलं जातं. 1989 मध्ये पोपटराव सरपंच म्हणून निवडून आले, ज्यानंतर त्यांनी गावाला सुधारण्यासाठी काही स्ट्रिक्ट डिसिजन्स घेतले. सर्वप्रथम त्यांनी प्राथमिक शाळा सुधारल्या, जेणेकरून गावातील मुलांना योग्य शिक्षण मिळू शकेल. दुसरं म्हणजेच गावात दारूबंदी केली आणि लोकांना रोजगार मिळावा म्हणून शेतामध्ये कोणतं पीक पिकवलं पाहिजे यासाठी मार्गदर्शन केलं. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग यांसारखे प्रोग्राम राबवण्यात आले. त्याचबरोबर गावामध्ये 10 लाख पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. आज या गावचा मॅक्सिमम रेव्हेन्यू डेअरी प्रोडक्ट्स आणि शेतीमधून येतो. असा एखादा सरपंच प्रत्येक गावाला लाभला तर प्रत्येक गावाचा हिवरे बाजार व्हायला जास्त वेळ नाही लागणार. आता कमेंट करून तुम्ही सांगा की तुमच्या गावचा सरपंच खरंच गावचं काम करतो की फक्त पैसे खातो. आणि हो, अशाच नॉलेजेबल कॉन्टेंट साठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.